सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। स्वाध्यायावरून घरी परत जात असताना वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत जबरदस्तीने खेचून नेल्याचा प्रकार जेलरोड भागातील मराठा कॉलनी येथे घडला आहे। आज दिनांक 4 डिसेंबर रोजी रात्री 8:15 वाजता शोभा भगवान पाटील राहणार मराठानगर राजराजेश्वरी मंगल कार्यालयाच्या जवळ जेलरोड या वंदना गोलाईत यांच्या समवेत स्वाध्यायावरून घरी परत जात असताना सदरची घटना घडली। मोटरसायकलवर आलेल्या दोन भामट्यांनी शोभा पाटील यांना वृंदावन नगर कुठे आहे असे विचारले। पाटील यांनी मला माहिती नाही असे सांगून घरात जात असताना मोटरसायकलवर बसलेल्या पाठीमागे बसलेल्या इसमाने त्यांच्या गळ्यातील 2.25 तोळ्याची सोन्याची पोत जबरदस्तीने ओढली। पाटील यांनी विरोध केला असता त्यांच्या तोंडावर मारून त्यांना जखमी केले। पाटील यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला असता शेजारी राहणारे गौरव सातभाई व इतर स्थानिक नागरिक यांनी चोरट्यांचा पाठलाग केला, परंतु मोटरसायकलवर भरधाव वेगाने दोघेही फरार झाले। या घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी, पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे, पोलीस निरीक्षक श्यामसुंदर पवार, पोलीस निरीक्षक सुनील बिडकर आणि नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखाचे पोलीस अंमलदार यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासणी केली। नाशिक रोड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे। इकडनं आले तो एक उतरला, वृंदावन कुठे आहे म्हणे। या ताई म्हणे इथं काही वृंदावन वगैरे नाही म्हणे, तिकडे कुठे असेल। मग मी बी बोलली, म्हटलं तिकडे सोसायटीत असेल बाबा म्हटलं, माझं घर आलं म्हटलं। मग मी अशी झाली इथून त्याने मला फरफटत तिथपर्यंत म्हणून ते गुडघ्यांना लागले। आणि किती तोळ्याचं तुमचं मंगळसूत्र होतं? आणि तुम्ही इथून म्हणजे फिरत असताना का घरी जात होते? नाही स्वाध्याय आम्ही केंद्रात येत होतो सर, त्यांचे मिस्टर पण होते, ते पुढे चालले, आम्ही बाहेर मोटरसायकल वर आले होते? हो। किती जण होते? ती गाडी चांगली किती जण होते? गाडी ती गाडी आहे ना, अशी उंच गाड्या निघाल्या नाही का, त्या तशी गाडी होती। तुमचं नाव काय? शोभा। शोभा आडनाव सांगा। पाटील ना, शोभा भगवान पाटील। सांगा तुमचं नाव सांगा पहिले। वंदना रमेश गोलाईत। काय प्रकार झाला नेमका? आम्ही येत होतो, इथं आम्ही उभं होतो, त्या त्यांच्या गेटमध्ये चालल्या होत्या। मी माझी पुढे चालायला लागली, त्यांच्याकडे वृंदावन सोसायटी कुठे विचारलं। मी म्हटलं इथं नाही वृंदावन। मी जोरात आवाज करून बोलले, येत आहे त्याला पण पुढे असतील, पण त्यांच्या अशा मागून टर्न मारला माझ्या मागून, त्यांच्याकडे घुसून त्याला असडून घेतलं, त्यांची पोत काढून चालली होती आपल्या घरी, इकडे गेट मधूनच ओढलं त्यांना, इथूनच ओढलं, पण टर्न पण मारलेल्या गाडीने इथूनच।